श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दादरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ गीता जाधव या स्वामीभक्त ताईंचा अत्यंत रोमांचक, अंगावर शहर आणणारा, हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. बघा, जेव्हा जेव्हा भक्तांच्या आयुष्यात एखादे मोठे संकट येते तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या पाठीशी कसे ठाम उभे राहतात आणि भक्तांच्या आयुष्यात आलेली सर्व संकटे कशी दूर करतात, हे प्रत्येकाला या ताईंच्या अनुभवातून आज पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जे कुठे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला सुरुवात करूयात आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, नमस्कार. या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझे शतशः प्रणाम. मी गीता जाधव. मी दादरमध्ये राहते. खरं तर संपलेलं आयुष्य, शून्य असणारं माझं अस्तित्व, मात्र स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि मला झिरोचं हिरो केले. आज मी माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण प्रसंग आणि स्वामींची असीम लीला सांगणार आहे. मी कुठल्याही स्वामी सेवेत किंवा कुठल्याही धार्मिक कार्यात नव्हती. देवावर माझा विश्वास होता, पण रोज सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करणे, देवघरात दिवा लावणे, बस इतकीच काय माझी ती सेवा. खूप लहान होते आणि तेव्हाच माझे बाबा आम्हाला सोडून गेले, म्हणजे देवाघरी गेले. माझ्या मोठ्या मामाने माझा आणि माझ्या मोठ्या बहिणीचा सांभाळ केला. आम्ही लहानाच्या मोठ्या तिथेच झालो. चांगलं स्थळ आलं आहे, उच्च शिक्षित मुलगा आहे म्हणून माझ्या मामाने माझं लग्न लावून दिलं. लग्नानंतर 2 वर्ष सुखाची गेली, पण 2 वर्षानंतर माझे पती हे दिल्लीला गेले. जवळपास 1.5 वर्ष उलटून गेला, मात्र घरी त्यांचा काही पत्ता नाही. बऱ्याच वेळा मी फोन करण्याचा प्रयत्न करायची, मात्र ते फोन घेत नसायचे. उलट उत्तरं द्यायचे. कधीतरी बोलणं झालं तर अगदी तुटक बोलायचे. त्यांच्यात झालेला हा फरक मला दिसत होता, पण ते असे का वागतात ते काही कळत नव्हते. एके दिवशी अचानक त्यांनीच मला फोन करून सांगितले की मी दुसरा विवाह केलेला आहे आणि माझ्या आयुष्यात मी खूप खुश आहे. तुला जर वाटत असेल तर तू मला सोडून जा किंवा तू तुझ्या माहेरी निघून जा आणि तू सुद्धा दुसरा विवाह करून घे. खरं तर ते शब्द मला मरण यातना देणारे होते. माझ्या आयुष्यात हे सर्वात मोठे दुःख होते, कारण लहानपणापासूनच मला धड माहेर नव्हते. बाबा वाढल्यानंतर मामाने वाढवलं, त्याच्यावरती सुद्धा त्याच्या घराची जबाबदारी होती, तरीही त्याने माझं खूप केलं. ज्याच्या जीवावर मी काही स्वप्न बघितली, ज्याच्यासाठी मी सगळं सोडून त्याच्याकडे आली, आज त्यानेही मला फसवलं होतं. मी कुठे जाऊ, काय करू, मला काहीच कळेना. पण माझे सासू आणि सासरे खूप चांगले होते. त्यांनी मला तू दुसरं लग्न कर असा सल्ला दिला. मात्र त्यावेळी मी कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबात नव्हते. शिवाय माझ्या सासू सासऱ्यांचे सुद्धा हाल होत होते, कारण माझे पती हे 4 ते 5 महिन्यातून कधीतरीच त्यांना वाटेल तेव्हा थोडेफार पैसे बाबांच्या खात्यात पाठवायचे आणि त्या पैशांवरती माझे सासू सासरे दिवस काढायचे.
त्यांना बघणारं, त्यांना सांभाळणारं कुणीच नव्हतं. मग मी निर्णय घेतला की आपण सासू सासऱ्यांसोबत इथेच राहायचे आणि त्यांचा सांभाळ करायचा. मग मी एका कंपनीमध्ये कामाला लागले. पण माझ्याच सोबत असणारे माझे कलीग मला हसायचे. पतीने टाकलंय, पतीने सोडलंय म्हणून हिणवायचे. शेवटी ते काम मी सोडून दिले. त्यावेळी अक्षरशः मी आत्महत्येचा विचार करत होते. कारण आमच्या शेजारी पाजारी सगळेच लोक मला नावं ठेवायचे. मला कुठलाच मार्ग दिसत नव्हता, काहीच समजत नव्हते. अशातच माझी चुलत एक वहिनी आहे, त्या वहिनीने मला फोन केला. खरं तर तिला हे सगळं माहिती नव्हतं. तिने सहजच मला फोन केला, पण माझा रडणारा आवाज तिने व्यवस्थित ओळखला आणि तिने मला विचारले, नक्की काय झाले, कुठली वाईट कंडिशन आहे का? तेव्हा माझं दुःख मी तिला सांगितले आणि तेव्हा तिने मला सांगितले, घाबरू नका ताई, काळजी करू नका, तुम्ही स्वामी सेवा करा, स्वामी मार्गात आलात, तुमचे सगळे प्रश्न सुटत जातील, तुमच्या नशिबात तुम्हाला जे नाही ते सुद्धा मिळेल. स्वामींचं वाक्य आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, आणि स्वामी खरंच अशक्य असणारं शक्य करतात. ताई म्हणतात, तिने मला त्यावेळेस प्रचंड धीर दिला. अगदी 2 दिवसांमध्ये ती मला भेटायला माझ्या घरी आली. येताना स्वामींची मूर्ती घेऊन आली आणि त्यासोबत काही ग्रंथ होते. मग तिच्या सल्ल्यानुसार मी स्वामी सेवा करायला सुरुवात केली. तिने मला सांगितले, स्वामींचे 11 गुरुवार कर. या 11 गुरुवारांमध्ये तुला बराचसा अनुभव येईल, तुझे दिवस बदलतील, काही ना काही स्वामी चमत्कार नक्की घडवतील. मी 11 गुरुवार सुरू केले. 4था गुरुवार होता आणि 4थ्याच गुरुवारी मला एका कंपनीतून इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. खरं तर माझं शिक्षण हे BCom झालं होतं आणि त्याशीच निगडीत असणारं एक चांगलं काम माझ्या पदरात आलं. गुरुवारी इंटरव्ह्यू झाला आणि पुढच्याच गुरुवारी मला जॉईनिंग लेटर मिळालं. त्यामुळे तो पहिला अनुभव ठरला की गुरुवारच्या दिवशी स्वामींनी माझी ती साथ दिली. आता मला पोटापुरतं कमावता येईल एवढी नोकरी मिळाली. त्या पगारात मी माझ्या सासू सासऱ्यांचं आणि घरातलं सगळं काही बघत होती. 6 महिने निघून गेले. आता बरीचशी मी स्वामी सेवेत रमले होते. स्वामींचे छोटे छोटे अनुभव मला येत होते. माझी सुरुवातच स्वामी सेवेने व्हायची आणि मी जेव्हा झोपायचे तेव्हा मी तारक मंत्र म्हणायचे. स्वामी मला अनुभव द्यायचे, स्वामी स्वप्नात यायचे. दिवसभर मला स्वामींचे भास व्हायचे. काही दिवस निघून गेले. एके दिवशी अक्कलकोटला जाण्याचा योग आला. माझ्या ऑफिसमधले कलिग यांनी छोटीशी ट्रीप काढली होती आणि ती अक्कलकोटला होती. मी सुद्धा त्यांच्यासोबत जाऊन आले. तेव्हा पहिल्यांदा मी अक्कलकोट पाहिले. मग त्यानंतर घरी आल्यावर मी पुन्हा स्वामींचे 11 गुरुवार सुरू केले. यावेळेस मी एकच म्हणत होते की स्वामी, माझे पती घरी पुन्हा परत येऊ द्या, आमच्यात झालेले गैरसमज दूर होऊ द्या. खरं तर हे म्हणणं चुकीचं होतं. माझे सासू आणि सासरे आता त्याला कधी स्वीकारणारच नव्हते, पण माझी ती इच्छा होती. आणि या गुरुवारच्याच वेळी माझ्या पतीने अचानक फोन केला. तो फोन खरं तर माझ्या नंबरवरती होता. मी 2 मिनटं बोलले तेव्हा त्यांचा रडका आवाज होता. मला सुरुवातीला काहीच कळेना, पण ते कुठेतरी हादरले होते. कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास कमी वाटत होता आणि त्याचबरोबर ते कुठेतरी शांतसुद्धा वाटत होते. मग मी कसे आहात असे विचारले. त्यावर त्यांनी सांगितले, तुझी खूप आठवण येते, मी खूप दुःखात आहे, मी खूप मोठी चुकी केली, तुला सोडून दिल्लीत आलो, इथे दुसरे लग्न केले, मात्र या मुलीने सुद्धा मला सोडले. खरं तर तुझ्यापेक्षा चांगली कुणी असूच शकत नाही हे मला आता कळून चुकले. मला क्षमा करशील का? मला माफ करशील का? माझे पती रडक्या आवाजात म्हणत होते. मी काहीही न म्हणता फोन ठेवून दिला. आता बराच वेळ मी स्वामींसमोर रडत होते, कारण कुठला निर्णय घेऊ मला काहीच कळत नव्हते. मग स्वामींसमोर मी 2 चिठ्ठ्या टाकल्या. त्यावर हो आणि नाही असे लिहिले. 2ही चिठ्ठ्या स्वामींसमोर ठेवून एक चिठ्ठी उचलली. त्यामध्ये स्वामींनी कौल दिला, हो म्हणजे तू त्याला स्वीकार. कारण स्वामी म्हणतात, एखाद्याला पश्चाताप झाला, त्याला प्रायश्चित्त घ्यायचं असेल तर त्याला माफ करावे, हे मला माहिती होते. अवघ्या 8 दिवसांमध्ये माझा 6वा गुरुवार होता आणि त्या दिवशी न कळवता न समजता माझे पती दारात येऊन उभे राहिले. घर त्यांचंच होतं. मी अडवणारी कुणीच नव्हती. आईबाबांनी अडवण्याचा त्यांना खूप प्रयत्न केला,
तू घरात नाही यायचं असं स्पष्ट सांगितलं, पण मी त्यांना समजावलं. शेवटी ते घरी आले. घरात आल्यानंतर काही दिवस निघून गेले. आता त्यांना जाणवत होतं, मलाही समजत होतं, त्यांना पश्चाताप होतोय. त्यांनी त्यांची शिफ्टिंग ही मुंबईतीलच एका मोठ्या कंपनीमध्ये करून घेतली आणि आता ते याच घरातून कामासाठी बाहेर पडायचे. हळूहळू जसे दिवस निघून गेले तसे तसे आमच्यातील गैरसमज दूर झाले. आता या सर्व गोष्टीला जवळपास 8 वर्ष उलटून गेलेली आहेत. आज आम्ही सुखाचा संसार करतोय. आम्हाला छान मुलगा आहे. आता सगळं काही चांगलं आहे. ताई म्हणतात की खरं तर माझ्या नशिबात नसणारं माझं हे सुख, मला पतीचं सुख नव्हतंच. खरं तर माझ्या पत्रिकेत सुद्धा दिलं होतं की आयुष्यभर तुम्ही पतीच्या सुखासाठी प्रयत्न करणार, पण ते सुख मिळणार नाही. आणि तसंच होतं. माझे पती मला सोडून गेले. पण जशी मी स्वामी सेवा करायला सुरुवात केली, जसे मी गुरुवार करायला सुरुवात केली, तसे माझे पती पुन्हा परत आले. त्यांना ती बुद्धी सुचली. ती बुद्धी स्वामींनी त्यांना दिली. शेवटी माझी इच्छा पूर्ण झाली. सासू सासरे माझा मुलगा, आज आम्ही सुखाने एका घरात राहतोय. ही फक्त स्वामी कृपा आहे. जेव्हा माझे पती मला सोडून गेले, खरं तर त्यावेळी माझ्या जागी कुणीही असतं तर आत्महत्याच केली असती. पण स्वामींनी सावरले. स्वामी माझ्या आयुष्यात आले, मला बळ दिले, माझ्याकडनं सेवा घडवून घेतली आणि माझे आयुष्य बदलले. खरंच स्वामी सेवा अफाट आहे. स्वामी लीला अगाध आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, अक्षरशः अंगावर रोमांच उभे करणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा. श्री स्वामी समर्थ.